नमस्कार. डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण बारामती तालुक्यातील सोमेश्वर देवस्थान या ठिकाणी आलेलो आहोत आणि श्रावण महिना म्हटलं की ज्या ठिकाणी शिव आणि शंकराची मंदिर आहेत अशा सर्वच ठिकाणी भाविक मोठ्या भक्तिभावाने दर्शनासाठी येत असतात. त्यापैकीच एक श्री सोमेश्वर देवस्थान करंजे या ठिकाणी आपण आहोत. या ट्रस्टचे अध्यक्ष अनंतराव मोकाशी साहेब आपल्यासोबत आहेत. साहेब नमस्ते. मला सांगा, श्रावण महिन्याची कशा पद्धतीने तयारी सुरू आहे आणि काय नियोजन आहे? श्रावण महिन्यात श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान या ठिकाणी हे मंदिर जागृत देवस्थान आहे. हे जागृत देवस्थान असल्यामुळं शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी व अनेक महत्त्वाचं सांगायचं म्हणजे येथे या मंदिरात भगवान शंकर सर्परूपाने दर्शन देत असतात. हे इथली मूळ आख्यायिका आहे आणि याच्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून नाही तर परराज्यातून सुद्धा भाविक ह्या शिवलिंगाच्या दर्शनासाठी आतुर झालेला असतो. त्याच्यामुळं भाविकांची गर्दी संपूर्ण श्रावण महिन्यात अगदी तुडुंब प्रमाणात म्हटलं तरी चालत भरपूर गर्दी असते. त्याच्यामुळे आम्ही त्या दृष्टिकोनातून भाविकांच्या सुविधा आणि सुरक्षितता या दोन्ही मुद्द्यांना महत्त्व देऊन आम्ही प्रथम मंदिर परिसर स्वच्छ केलेला असतो. नंतर स्वच्छ पाण्याची पिण्याची व्यवस्था ही अगदी ठिकठिकाणी योग्य प्रमाणात ती केलेली असते. विषय भाविकांच्या दर्शनाचा असतो. दर्शन व्यवस्थित रांगेत भाविकांना येणाऱ्या मिळालं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून आम्ही देवस्थान ट्रस्टमार्फत भव्य असा 15 शेडचा मंडप कायमस्वरूपी उभा केला आहे आणि त्याच्यात दर्शन लाईन करून भाविकांना अगदी गाभाऱ्यापर्यंत जास्तोर स्वयंभू लिंगापर्यंत जास्तोर दर्शन लाईन ही सुरक्षित पद्धतीने त्याचं नियोजन केलेलं असतं. विषय राहिला भाविकांच्या महाप्रसादाचा. आम्ही अगदी महिनाभर भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं असते आणि त्यासाठी आम्हाला आमची करंजे पंचकृषी असेल, सोमेश्वर सर्वच पंचकृषीतल्या सर्व अन्नदात्यांकडूनही देवस्थानला सहकार्य होत असतं. भाविकांना पार्किंगचा विषय, भाविकांच्या गाड्या पार्क करण्यासाठी आम्ही पार्किंगचीही व्यवस्था अगदी योग्य प्रमाणात केलेली असते. विषय राहिला भाविकांच्या सुरक्षिततेचा. त्यासाठी बारामती तालुका प्रशासकीय लेवलवर आम्ही वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन मार्फत पोलीस संरक्षणही अगदी योग्य प्रकारे ते आम्हाला सहकार्य ट्रस्टला करत असतात. आरोग्य विभाग 10 पटाहोळ यांच्यामार्फतही भाविकांना योग्य प्रकारे त्यांच्या आरोग्याची काळजी घेऊन त्यांना स्टेटमेंट देत असतात. विषय 3 नंबर अगदी महत्त्वाचा असणारा महावितरण हे सोमेश्वर नगर या विभागामार्फत आमच्या या सोमेश्वर मंदिराच्या परिसरात अगदी महिनाभर ते काळजी घेऊन कुठेही आम्हाला त्रास होणार नाही अशी ती हे व्यवस्था करत असतात. विषय अजून एक राहिला परिवहन महामंडळ आमच्या बारामती विभागाचे आगार यांच्यामार्फत यात्रेकरूंसाठी कुठे येण्या जाण्याची अडचण होऊ नये यासाठी बारामती विभागाचे आगार प्रमुख अगदी महिनाभर ते प्रत्येक सोमवारी भाविकांना सेवा देत असतात आणि याच्यामुळे मी नम्र अगदी आव्हान करतो की आपल्या तमाम महाराष्ट्रातील परराज्यातून येणाऱ्या भाविकांनी अगदी बिनधास्तपणे सोमेश्वरला एकदा येऊन शिवलिंगाचे दर्शन घ्यावं असे मी परत एकदा नम्र आव्हान करतो. सर्परूपी जे सोमनाथ निघतात त्याविषयी थोडक्यात काय सांगा? सर्परूपी सोमनाथ हे अगदी जुनी आख्यायिका परंपरा द्वापार युगातून ही घटना चालत आलेली. हे काय आत्ताचा नवीन विषय नाही. हो, अगदी सोमेश्वर देवस्थानचं जसं स्थापना म्हणण्यापेक्षा स्वयंभूलिंग जसं हे झालेलं आहे तेव्हापासून सती मालुबाईच्या स्वप्नात येऊन
त्यांनी भगवान शंकरांनी सांगितलं होतं की मी सर्परूपाने भाविकांना दर्शन देईल। त्यावेळेस सती मालूबाईने असणाऱ्या आपल्या साध्या बोळ्या भाविकांसाठी त्यांनी 12 वर्षे तप करून ते भगवान शंकरांना प्रसन्न करून घेतलं होतं। आणि एवढा त्रास आपल्या पुढच्या भाविकांना होऊ नये आपल्या एवढा, म्हणून त्यांनी साध्या पद्धतीने थोड्या सेवेत देवांनी भगवान शंकरांनी भाविकाची इच्छा पूर्ण करावी असं मालूबाईंनी त्यांच्याकडून आश्वासन म्हणायला काही हरकत नाही, तेव्हा ते घेतलेले। आणि त्या पद्धतीने द्वापार युगापासून ते सर्परूपी सोमनाथ हे निघत आलेले आहेत। ते दर्शन देत असतात श्रावण महिन्यात। आणि ते असं आहे की सर्परूपी सोमनाथ दर्शन देतात, परंतु त्या अशी वेळ काळ श्रावणात निघेल, ह्या आमुष्याला निघेल किंवा असं नसतं। ते त्यांच्या इच्छेनुसार त्यांना श्रावणात तर निघतातच, परंतु तेव्हाही सर्परूपी सोमनाथ भाविकांना दर्शन देत असतात। असं तो काळ वेळ ती आपण कुणी सांगू शकत नाही। धन्यवाद। तर हे होते सोमेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अनंत मोकाशी साहेब। धन्यवाद साहेब।